आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। उल्लासनगर महानगर पालिका के अधिकारी और ठेकेदार द्वारा किए जा रहे टेंडर घोटाले पर आरपीआई और भाजपा मंच साझा करते हुए मनपा पर भ्रष्टाचार का आरोप लगाया है। मीडिया से बातचीत में भाजपा के कपिल अड़सुल ने कहा कि एक ही काम को कई बार मनपा द्वारा ठेका देकर निधि का दुरुपयोग किया जा रहा है। वहीं आरपीआई भगवान भालेराव ने कहा कि 42 करोड़ का काम मनपा आयुक्त ने गलत तरीके से जय हिंद कंपनी को काम दिया है। बता दें कि एक दिन पहले ही भाजपा द्वारा अपने पत्र जारी किया गया था कि भालेराव के पत्रकार परिषद में कोई भी भाजपाई नहीं शामिल होंगे। इसके बावजूद आज कई भाजपाई पत्रकार परिषद में शामिल होकर मनपा और ठेकेदार द्वारा किए जा रहे भ्रष्टाचार के खिलाफ खुलकर बोले। आइए सुनते हैं क्या है कहना। या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये 42 करोडची जी कामं आहेत त्याच्यामध्ये एक जय हिंद कंस्ट्रक्शन कंपनीला जे गैर आयुक्ताने जे चुकीच्या मार्गाने जे काम दिलं आहे त्या संदर्भात मी न्यायालयामध्ये गेलेलो आहे। पिटिशनही दाखल केलेली आहे आणि पिटिशनची शुक्रवारी पिटिशनबाबत सुनावणी आहे। त्या संदर्भामध्ये मग तो कोणार्क कंपनीचा वॉटर सप्लायचा विषय असेल, तुमच्या ईगल कंपनीचा ड्रेनेजच्या सिस्टमचा विषय असेल आणि उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये मागच्या दाराने जी 10-10 लाखाची कामं होतात त्या संदर्भातला विषय असेल। आयुक्त या सर्व गोष्टींना प्राधान्य देतात। त्यामुळे आयुक्तांच्या विरोधात आणि या सगळ्या बाबींच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात गेलेलो आहे। उच्च न्यायालयाच्या माध्यमातून ही कामं सगळी थांबवावी आणि आवश्यक असलेली जनतेला आवश्यक असलेली कामं घ्यावीत या संदर्भामध्ये ही पत्रपरिषद आयोजित करण्यात आली होती। सर, बोगस बिल संदर्भात सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा केली आहे। किती अशी करोडची कामं आहेत जी बोगस आहेत? आता यामध्ये अशी परिस्थिती आहे, खोटं बोला पण रेटून बोला। आता परिस्थिती अशी का कागदावरती बोगस दाखवू शकत नाही, कारण कागदावरती साईन करून त्यांनी ती बिलं पास केलेली आहेत। पण कामाचा दर्जा हा निकृष्ट दर्जा असतो आणि स्वतःचा ठेकेदारच ते मालकच बिलं बनवतात। आमचे इंजिनियर बनवत नाही महानगरपालिकेचे आणि बिलं पास होतात, बिलं मिळाली जातात। तो वर्षात 6 महिन्यात तो रस्ता उखडला जातो, या नाले खराब होतात। मग त्याच ठिकाणी परत वारंवार वर्षांनी 2 वर्षांनी परत कामं घेतली जातात। ही थांबली पाहिजे। आयुक्तांनी या सगळ्या गोष्टींची एक कमिटी नेमली पाहिजे आणि खरोखर हे काम इथे आवश्यक आहे का असेल त्याबाबतमध्ये पाठपुरावा करून ते केलं पाहिजे। मागचे जे कमिशनर होते राजा दयानिधी हे प्रत्यक्षात जाऊन साईटवर बघायचे या कामाची इथे गरज आहे का, ते गरज असेल तरच ते काम मंजूर करायचे। पण आमच्या आयुक्तांना घाई झालेली आहे, कारण ते रिटायरमेंटला आलेले आहेत। त्यामुळे आयुक्तांना जास्तच घाई झालेली आहे, त्यामुळे ऐकते। पण मला एक गोष्ट आता तुम्हाला माझ्याकडे राहून गेली, पण तुम्हाला सांगतो ही जी 42 कोटीची कामं आहेत ही महानगरपालिकेची कामं नाहीत। एक लक्षात ठेवा, ही महानगरपालिकेची कामं नाहीत, ही कामं मूलभूत सुविधेची कामं आहेत। म्हणजे कुठून मंजूर झालेली आहेत? नगर विकास खात्याकडून। पण नगर विकास खात्याकडे झालेल्या कामांची परत मान्यता का मिळाली हे तपासण्याची आवश्यकता आहे। म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, लोकप्रतिनिधींना विनंती आहे, जी कामं झालेली आहेत ती सुचवू नका, जी झालेली नाहीत ती सुचवली तर मला वाटतं इथल्या शहरातल्या नागरिकांना त्याचा फायदा मिळेल, लाभ होईल। काही टक्केवारी आहे का ते सुचवलेली कामं अशी? आता याची मी काय सांगू शकत नाही, मी छोटा कार्यकर्ता आहे। पण रिपब्लिकन पक्षाने हा विषय उचललेला आहे। आम्ही न्यायालयाच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याचं काम भविष्य काळात करू। भाजपचे काही पदाधिकारी आपल्यासोबत पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत। त्यांच्या जिल्हाध्यक्षांनी काही करोडची कामाची उलाढाल केलं होतं, तर त्या संदर्भात आपलं काय? मला काय त्यांनी कामं केल्यात काय ते काय माहीत नाही। पण त्यांच्या एका नातेवाईकाची एम रामचंद्र नावाची कंपनी आहे, तिथं मला वाटतं ब्लॅकलिस्ट केलेली आहे। मला वाटतं आता गेली 1 वर्षापासून ती ब्लॅकलिस्ट आहे। तर काय त्याच्यावर काय कामं पडली असतील ते काय मला माहीत नाही। ब्लॅकलिस्ट असेल तर कामं मिळू शकत नाही। एकंदरीत कुठल्या मुद्द्यासंदर्भात पाठिंबा दिला आहे काय सांगा? पाठिंबाचं म्हणजे आम्ही स्वतः पत्रव्यवहार केलेला आहे। युवा मोर्चाचे अध्यक्ष असतील राकेश पाठकजी, मंडळ अध्यक्ष असतील मनीष शिंगोरजी, मी स्वतः आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। RTI टाकलेला आहे। पत्र काय डॉक्युमेंट नसल्यामुळं थोडं आम्ही थांबलेलो आहे
आणि आमची कोर्टाची पण तयारी आहे कोर्टात जाण्याची. हे जे मूलभूत सुविधाचे कामं काढलेले आहेत 161 कामं, त्याच्यात बऱ्याच ठिकाणी कामाची आवश्यकताच नाही. त्या ठिकाणी पण 50 लाखाची 30 लाखाची 20 लाखाची कामं काढलेली आहेत. बोगस विकास कामाच्या नावाने हे निविदा काढलेले आहेत. अशी कुठली लोकेशन आहे त्यामध्ये अशी जी भरपूर आहे. मी वाचून दाखवलं ना तुम्हाला माझ्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये पण 50 लाखाचं काम. उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 4 रामराव गीते यांच्या घरापासून राजू पडवळकर यांच्या घरापर्यंत सीसी रस्त्याचे तयार करण्यात आलेले काम 50 लाख ही निविदा काढली. तिथं आवश्यकताच नाही कामाची. असे भरपूर ठिकाणी आम्ही गेलेलो आहे, पाहणी केलेली आहे, तिथं आवश्यकताच नाही कामाची. करोडो रुपयाचा घोटाळा आहे. तुमच्या जिल्हाध्यक्षांनी मध्यंतरी पत्रकार परिषद घेऊन त्या शिवसेनेच्या नेत्यावर आरोप केले होते शंभर कोटी आणि त्याच्यामार्फत भ्रष्टाचार चाचणी आहे. भ्रष्टाचाराचा आरोप नाही, भ्रष्टाचाराचा उजागरच भारतीय जनता पार्टीने केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी एकदम ताकदीने या भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. तुमचे नेते सहभागी का नाही झाले? अरे आम्ही नेतेच म्हणजे पार्टीचेच पदाधिकारी आहे ना. युवा मोर्चाचे अध्यक्ष आहे, एससी मोर्चाचे अध्यक्ष आहे, मंडळ अध्यक्ष आहे. पत्रकार परिषदेमध्ये जातील त्यांच्यावर कारवाई केली. ते पत्र अजून आम्हाला मिळालं नाही अजून पत्र तसं. आणि तसा काही विषय पण नाही. सर आपसे जानना चाहेंगे जो काम सक्षम नहीं है. ये देखो, सत्ताधारी रहे विपक्ष रहते, हम शहर के एक जागरूक नागरिक है और इस शहर में जो हो रहा है घोटाला, ये शहर वासियों का घोटाला हम होने नहीं देंगे. ये जनते का पैसा है, इसकी लूट होने नहीं देंगे. इन कामों में 22 नगर सेवक और आमदार भी और जो है खासदार भी जो चुप रहे हैं आपके सत्ता पक्ष. चुप नहीं रहे. राइटिंग में लेटर लिखा है उन्होंने. पूरा शिष्टमंडल 22 नगर सेवक का, आमदार का और जिला अध्यक्ष आयुक्त के साहब को मिलने गए. शिष्टमंडल ने आवाज उठाई है. पत्र व्यवहार आयुक्त क्यों शांत बैठे? आप सत्ताधारी हो तो आप उसको रोचक नहीं कि आपकी आवाज़ है. आयुक्त साहब को अभी पत्र व्यवहार करके हम थक गए. अभी इसके अलावा कोर्ट में गए और नहीं सुना है तो आंदोलन उसके चढ़ेगा. बाद भी आपको जो है कोर्ट में जाना पड़ रहा है. राज्यापासून केंद्रापर्यंत तुमची सत्ता आणि तुम्ही कोर्टाची भाषा मंत्रिमंडल आपका करता. है पूरा. म्हणजे भ्रष्टाचार नाही, पारदर्शकता नाही आहे का भाजपच्या कारभारामध्ये? पारदर्शकतेसाठीच आम्ही हा घोटाळ्याचा उघडकीस करण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे.